आता चाललेलं आहे आपण आपल्या पडाळीकडे. शेत पण दाखवणार आहे. ही आपली पडाळी. याच्यामध्ये फाटी ठेवल्यात झाकून, ते वाळलेल्या झाडांची फाटी. तर आहे आपली पडाळ. हे आहे, हे बघा, शेडचं काम ह्या वर्षीच केलंय. शेड ठीक आहे. तर तुम्हाला इथे इथं पेंडा वगैरे ठेवलाय. ठीक आहे. इथं बघा गवऱ्या वगैरे ठेवल्यात. हे बघा गवऱ्या, ही पडाळ. आणि इकडेच ही आपली शेती चालू होती. हे बघा, हे आहे नाचणीचं रोप. नाचणीचं रोप एवढं जास्त उगवलं नाही, कारण की आपलीच गुरं ना गोट्यामधून सोडले का डायरेक्ट ह्या रोपावर यायची. त्या रोप त्यांनी खाऊन टाकले. तसं पण पाऊस जास्त पडल्यामुळे रोप उगवलं नाही. इथून चालू होते आपली भात शेती. खाचर आहे, ते खाचर अजून लावलं नाही. हे काही दिवसांनी लावलं येईल, काही दिवसांनी या खाचराची आवणी होईल. तरी आपण आलेलं आहे आता मित्रांनो विहिरीवर. ही आपली विहीर आहे. 3-4 वर्ष झाली विहीर बांधून. आता त्या विहिरीवर कृषी सोलर पंप मंजूर झाला. त्या शासनाकडून आपल्याला कृषी सोलर पंप बसून भेटलेला मित्र. काहीतरी जून महिन्यामध्येच हा कृषी सोलर पंप बसवला. आतमध्ये मोटर टाकली विहिरीमध्ये. हे बघा, इथं आतमध्ये मोटर आहे. 6 प्लेटात. म्हणजे आम्हाला आमच्या विहिरीवर 3 HP ची मोटर संच आम्हाला मंजूर झालं होतं मित्रांनो. तरी त्याचं इथं आम्ही पडाळे आणि इथंच पडाळीच्याच बाजूला आम्ही इथं लावलेले प्लेट लावले, थाळे वगैरे. 3 HP ची मोटर आहे आपली. सगळं दाखवलंय बघा. या सोलरचं नाव हे पर्ल कंपनीचं आहे. इथं आर्थिंग आहे. हे आर्थिंग आहे त्याची. खांबा उभे पूर्ण आहे. आपल्या शेतात उन्हाची पण पाणी येणार. आपल्या सगळ्या शेतामध्ये, पूर्ण शेतामध्ये आजकालची पण या शेती खाकर पूर्ण खाकरामध्ये आपल्याला काय नाही, मका, बाजरी, फरशी किंवा तरकारी वगैरे करू शकतो आपण. पूर्ण शेत उन्हाळ्यामध्ये पण हिरवीगार असणार. इथे एक पोळी घेतली, आळवड घेतली. आळवड म्हणते तिला. आळवड म्हणजे पातवड बनवतात बघा. वड्या बनवतात पातवड. आळूची पानं माहिती आहेत ना, आळूची पानं. आळूच्या पानासाठी ही आळवड ओढले. इथं पूर्ण जे एकदा आलं ना, ते पूर्ण असे पानं येतात. याला मस्त त्याची भाजी करतात गिरगट. छोट्या डाळीनं मिरच्या लावल्या बघा. मिरच्यांची झाडं लावली तिथं बघा. वांग्याची बारीक बारीक झाडं. हे दिसतं ही करंज चाया. करंजाची आळवड आहे पूर्ण. मग ही पानं दिसतात, ही करंजाची पानं. करंज वगैरे त्याचं उकडून खातात. भारी लागतं असं मस्त. वरून काळी साल असते, आतमधून असं पांढरं पांढरं असतं खाण्यासाठी मस्त. ते उपवासाला वगैरे खातात. तर ती आळवड आहे. इथं खाली हे या वेलींना हे दिसतात पाने, यांना ते करंज घेतात. जेव्हा ते मग उपवास असले ते खायचं. उन्हाळ्याच्या 3 महिन्यामध्ये, 3 ते 4 महिन्यामध्ये ते पूर्ण येते. ते लावलं आईनं गावठी घेवडा. हा घेवड्याला आहे बघा. ते घेवडाचे ताण, वेल वगैरे खूप वर जातात ना, त्यासाठी त्याला पूर्ण असे हे फांद्या लावल्यात झाडाच्या. हे वेल याला म्हणतात खाकर. खाकरवाडला या खाकराला पूर्ण वेल जातात. त्या वेलालाच घेवड्याच्या शेंगा. घेवडा असतो एक गावरान घेवडा. त्याला ह्या वेलींना इथे अशा येणार. तुम्हाला दाखवेल नंतर. मित्रांनो, ही आहेत आळूची पानं. या आळूच्या पानाच्या पातोड्या बनवतो. तर आता आपल्याला दत्त मामा भेटलं. गुरांचे वगैरे असतो, गुरं वगैरे सांभाळतो. काय म्हणतो, बरं आहे ना दत्त मामा? बरं आहे, बरं आहे. काय गेलता आता? गुरांकडे गेलो होतो, पुन्हा आलो. केला, झोपलो आणि आता खत मारा चालेल का? हा, आता का खत माराय? मग आता पाणी जरा उघडलाय. हा खत मारायचं आहे. खत माराय चालेल. हा बरं. आता तो चालाय खत माराय. बारीक बारीक म्हशी. ते आपल्याच 2 म्हैस आली बघा माझ्याकडे. तिला वाटतं काहीतरी खायला आणले बघा. हे बघा. आणि ही आहेत आपली बैल. कशी जोडी. याचं नाव आहे सोना आणि याचं नाव जांभळा. मुरली बघा. कसं दुःख वगैरे चालेल बघा. आपली गुरं मित्रांनो.
बाबा आलता गुरांकडे आता घेऊन चालाय. बाबा कुठे गेलता गोरा घेऊन? खडकीच्या माळा का? हा हा. त्या मशीनची तब्येत का नाही होत? आलेले आता बाबांनी सारून आणले. आपली गाई पितांबरी, हा बैल आहे. इथं बाबा बांधते आता, म्हशीला बांधते. म्हैसले बेकार आहे बाबा, माझ्याकडे धावून चालते. मला मारत असतो मग अशी बेकार म्हैस बघ कशी बघत आहे. तिला पेंट वगैरे घालतो का नाही बा? हे नाचणीचं रोप आहे वगैरे आपल्याच गुरांनी जाऊन खाल्ली ते. जास्त पाऊस नव्हता त्यामुळे ते बारीक बारीक राहिले. पेरीचं खासर कशी वाटते आपली शेती? अरे गावाकडची मज्जा खूप वेगळीच मित्रांनो. गावाकडचं जीवनच खूप भारी. ह्या निसर्गाच्या सानिध्यात किंवा अशी एकदम भारी. पाऊस कधी ऊन कधी नुसतं असं नीरव शांतता. हे इंद्रायणीचं रोप, इंद्रायणीचं तांदूळ तुम्ही खाल्लेच असतील. इंद्रायणीचा भात कसा लागतो मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी कोणाला इंद्रायणीचं तांदूळ लागत असेल तर मला संपर्क करा. बघा मित्रांनो, हे मेन खासर आहे आपलं, मोठं खासर आहे सगळं. आपल्याकडं मावळामध्ये पूर्ण इंद्रायणी तांदूळ पिकला जातो. तसेच त्याचा उपप्रकार फुलसमृद्धी सुद्धा पिकले जाते. या भाताचं नाव आहे फुलसमृद्धी पण मोठ्या प्रमाणात मावळात पिकते मित्रांनो. हात लावणी, खणणी आणि लावणीसाठी खूप मेहनत लागते मित्रांनो. ही मेहनत फक्त शेतकरीच करतो. शेतकऱ्याला त्यामुळे राजा माणूस म्हणतात. शेतकरी हा टॉपचा राजा माणूस आहे आणि राजाच राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो शेती राखा, शेतीचे रक्षण करा आणि बळीराजाला वाचवा. हे आपला हा माळ आहे. या माळावरच आपली गुरं चरतात, मनसोक्त गुरं चरतात आपली. थोडं छोटं छोटं आहे, तर एकदम मोठं झालं का गुडघ्या भरगवत आलं का खूप भारी. जीवन खूप भारी आहे. फक्त या निसर्गाच्या सानिध्यात जगायला शिकलं पाहिजे. जीवन खूप भारी आहे मित्रांनो. जीवनामध्ये यश अपयश असतंच, पण हे अपयश गिळून यशाला सामोरं गेलं पाहिजे मित्रांनो. जीवनामध्ये चढ उतार असतात मित्रांनो. जीवनात हार मानली ना तर संपलं मित्रांनो. जीवनामध्ये चांगले प्रसंग वाईट प्रसंग हे येतच राहणार आणि हेच जीवन आहे. आणि निगेटिव्हिटी आलीच पाहिजे. जेव्हा निगेटिव्हिटी येईल ना टोमणे येतील ना टोमणे, तेव्हा ते विरोधक पाहिजेत मित्रांनो. विरोधक जीवनामध्ये जर कन्सिस्टन्सी असेल ना, सातत्य जर असेल ना तर मित्रांनो नक्कीच यश भेटतं. जसं आपण बघितलं युट्यूबर वगैरे सौरभ जोशी, मनोज दे आहेत कॉमेडी ॲक्टर, ऋषी हराळ, निलेश वैरागार, सोनी सकट, विराज आवचिते, आकाश भुसळे यांची कॉमेडी वगैरे बघितलं तर मित्रांनी कन्सिस्टन्सी ठेवली. युट्यूबर त्यांनी खूप प्रगती केली. त्यांच्याकडे कन्सिस्टन्सी होती. तरी मित्रांनो जीवनामध्ये सातत्य ठेवा. जरा सौरभ जोशी बघितला ब्लॉग केलाय, प्रत्येक दिवशी त्यांनी ब्लॉग टाकलाय मित्रांनो. रोज व्हिडिओ बनत राहा. तरी मित्रांनो तुम्ही सुद्धा दुसरं सौरभ जोशी व्हाल. नाही झाले तरी पण मित्रांनो इन्कम सोर्स वगैरे चालू होईल. रानशेत हे आहे रानशेत. इथं खूप भारी भात शेती पिकते. इथं नदी पण दिसते तुम्हाला, नदी पण वाहते. हे रानशेत स्वर्गच म्हणायला लागत. भारी पाणी आहे ना, वाव. ही आहे दत्तोबाची विहीर. कशी निळशार पाणी, स्वच्छ पाणी. बघा दत्तोबाचं खाचर, विहिरीचं खाचर आहे. त्यांनी पण इंद्रायणीचं तांदूळ केलं. हे बघा कसं आहे इंद्रायणीचं भात. सगळीकडे इंद्रायणी 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 इंद्रायणी. कसलं मस्त निळं निळं पाणी, एकदम निळशार. मासं पण दिसतं त्याच्यात, छोटे छोटे मासं पण. ही आहे लो बजेट ट्रिप. कमी खर्चात ट्रिप करते मित्रांनो मी सध्या. मजा आली, मला खूप मजा आली या मिनी वॉटरफॉलला गेल्यावर.
चाललेलो आहे आता घरी मित्रांनो. आजचा भन्नाट ब्लॉग कसा वाटला तरी मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.